एवढी आपण आपल्या स्किनची काळजी घेतो तेवढी केसांची पण घ्यायला पाहिजे बरं का। तर आज मी केसांना मेहंदी लावणार आहे आणि मेहंदीमध्ये टाकण्यासाठी मी हे सगळ्या गोष्टींचा उपयोग करत असते। आवळा, कढीपत्ता आणि कोरफड हे पहिले सगळ्यात आधी ना मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल बरं का। आणि अर्धा ग्लास पाणी ॲड केलं तरी चालेल, कारण की पूर्ण पाणी आपण आहे ना मेहंदी भिजवण्यासाठी यूज करणार आहोत। तर इथे बघा मी छान अशी पेस्ट तयार केली। आता ह्या पेस्टला गाळून घ्यायचं, कपड्यामध्ये गाळलं तरीही चालेल आणि हाताने केलं तरी चालेल। तर मी इथं हाताने गाळून घेतलेलं आहे आणि नंतर परत एकदा बीट, कळोंजी, लवंग 4-5 आणि मेथी दाणे तर हे घ्यायचे आहेत। हे पण मिक्सरला वाटून घ्यायचे, यात पण पाणी ॲड करायचं आहे। बघा तुम्ही अशी पेस्ट झालेली आहे। आता या पेस्टला कढईमध्ये टाकते, कारण की मी हे गरम करणार आहे। तर ह्यात मी ॲड करते 3 चमचा चहापत्ती आणि माझे केस जास्त असल्यामुळे ना मला पाणी थोडं जास्त करावं लागतं। तुम्ही तुमच्या लेंथनुसार ठरवा, तुम्हाला किती मेहंदी भिजवायची त्यानुसार ठरवा तुम्ही की तुम्हाला किती पाणी ॲड करायला लागणार आहे। आणि हे 5 ते 7 मिनिट आहे ना गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर चाळणीने त्याच पाण्यामध्ये ना ॲड करून ह्याला गाळून घ्यायचं आहे बघा आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आता लोखंडी भांड्यामध्ये ना मेहंदी भिजवायची आहे। तर माझ्याकडे इथे तवा आहे, तुमच्याकडे कढई जे कोणतं भांडं असेल ना लोखंडाचं असलं की त्यात भिजवायचं। तर मी इथे नॅचरल मेहंदी घेते, जी कलर ब्लॅक ब्राऊन वगैरे कोणतीच नसली तर ही नॅचरल मेहंदी आहे बघा। छान मेहंदी भिजवली, 4-5 तास ठेवायची, जास्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर ओव्हरनाईट ठेवली तरीही चालेल। 2-3 तास मेहंदी ठेवून धुवून काढायचे केस साध्या पाण्याने आणि रात्री तेल लावायचं केसांना आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे। पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ खाली टॅग केलेला आहे।